सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय गुप्ता यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे। मात्र गेल्या काही दिवसात आघाडीच्या वतीने शहरात लावण्यात आलेले बॅनर काही समाजकंटकांकडून फाडल्याचा प्रकार समोर आले आहेत। तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत परवानगीने लावलेल्या बॅनरवरही महापालिकेकडून कारवाई करत ते काढून टाकल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे। याच्या निषेधार्थ आज वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केले। यावेळी निवडणूक आयोग, पोलीस प्रशासन आणि महापालिका कोणाच्या दबावाखाली काम करत आहे का असा सवाल उपस्थित करण्यात आला। आंदोलनादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे पश्चिमचे अध्यक्ष उज्ज्वल महाले यांना पोलिसांकडून धरपकड करण्यात आली, तर पूर्वचे अध्यक्ष शेषराव वाघमारे यांनी या घटनेचा निषेध नोंदवून निवडणूक आयोगाने निपक्षपाती काम करावे अशी मागणी केली आहे। या संपूर्ण घटनेवर माजी ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा मायाताई कांबळे यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना महापालिकेच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। वंचित बहुजन आघाडीचे पश्चिमचे अध्यक्ष उज्ज्वल महाले यांनी निवडणुकीत सर्व पक्षांसाठी समान संधी मिळावी यासाठी निवडणूक आयोगाने योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी केली आहे। बॅनरवर महापुरुषांचे फोटो आहेत आणि असेच बॅनर फाडले जात असतील आणि त्यातून काही समाजात घडले तर त्याला वंचित बहुजन आघाडी जबाबदार राहणार नसून त्याला जबाबदार प्रशासन असणार असल्याचे सांगण्यात आले आहे। आबासाहेब वाघमारे, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, उल्हासनगर। खरं तर सर्वप्रथम मी आज जी घटना घडली याचा जाहीर निषेध करते आणि अशा पद्धतीने जर महानगरपालिकेकडून इथल्या अधिकृत उमेदवारांनी वंचित बहुजन आघाडीच्या जर परमिशन काढलेली आहे तर तुम्ही कुठलीही शहानिशा न करता, कुणाला न विचारता डायरेक्ट आमचे बॅनर काढतायत। काही लोक ती बॅनर फाडत आहेत। इथल्या प्रस्थापित पक्षाला एवढी काय भीती वाटलेली आहे वंचित बहुजन आघाडीची संजय गुप्ताची की पराभव त्यांना पुढे दिसायला लागल्यामुळे त्यांनी अशा पद्धतीचे घाणेरडे कामं गेल्या 2-4 दिवसापासून ते आमच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवाराचे बॅनर फाडत आहेत आणि आम्ही गप्प बसणार नाहीत। ज्या पद्धतीने आज आमच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केलेला आहे, आम्हाला सुद्धा संविधानाने अधिकार दिलेला आहे। जर चुकीचं होत असेल तर चुकीच्या विरोधात आम्ही आवाज उठवणार। ज्यावेळेस निवडणूक निर्णय अधिकारी हे सांगतात की ह्या शहरात भयमुक्त निवडणुका होतील, शांतीप्रमाणे निवडणुका होतील, पण काही प्रकार आम्ही असं पाहतोय की आमच्या कॅन्डिडेटचे बॅनर्सवर महापुरुषांचे फोटो आहेत। त्या महापुरुषाच्या फोटोंवर पण तलवारीसारखे असे वार दिसत आहेत। भविष्यात समाजामध्ये आक्रोशची भावना आहे। ही आक्रोशची भावना ज्यावेळेस रस्त्यावर उतरेल, उद्रेक होईल, जाळपोळ, दंगल होईल, याचा सर्वस्व जबाबदारी निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस प्रशासन याची राहील। वंचित बहुजन आघाडीचा यात काही रोल राहणार नाही, कारण की लोकांना पण महापुरुषांच्या भावनाबद्दल फार आपुलकी आहे। तर त्यामुळे भविष्यात जे काही आंदोलन होईल या आंदोलनाची जबाबदारी निवडणूक निर्णय अधिकारी, त्यासोबत असलेला सर्व प्रशासन, महानगरपालिका असो, पोलीस प्रशासन असो, जे काही प्रशासन यंत्रणा असेल ते सर्व त्याला जबाबदार असेल, ही मी सूचित करतो तुम्हाला। आणि आपण पाहत असाल की निवडणूक जे आयुक्त जे आहेत ते पारदर्शक निवडणूक पार पाडावी अशा पद्धतीने ते सतत ॲडव्हर्टाईज करत असतात आणि लोकांनाही समजावून सांगतात की आपण पारदर्शकतेप्रमाणे निवडणूक हे पार पडली पाहिजे, सर्वांनी मतदान केलं पाहिजे। वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संजयजी गुप्ता साहेब यांच्या प्रचारार्थ जे आम्ही उल्हासनगर शहरामध्ये अधिकृतपणे परवानग्या घेऊन जे बॅनर लावले होते ते बॅनर जे फाडलेले त्याचा प्रथम मी निषेध करतो।